सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत। नेत्रा अद्वैतला कॉल करून सांगते की तुम्ही सावध राहा, कारण विरोचक जंगलामधून गायब झाला आहे आणि कदाचित तो घरी येऊ शकतो। आणि त्यावर अद्वैत म्हणतो, ठीक आहे नेत्रा, मी आहे इथे, तू काळजी करू नको, पण आता खूप उशीर झाला आहे, तू आणि आत्यासुद्धा लवकरात लवकर घरी या। मात्र नेत्रा म्हणते की साहेब, ते शक्य नाही आहे, कारण इथे गावात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे आणि आम्हाला असं वाटते की कदाचित या सगळ्यामागे विरोचक असू शकतो। विरोचक तिकडे येईल ही फक्त एक शक्यता आहे, कदाचित तो इथे गावात सुद्धा असेल। आणि ते ऐकून अद्वैत काळजीत पडतो। तर नेत्रा त्याला सांगते की सगळाच गोंधळ आहे, फक्त तुम्ही स्वतःची काळजी घ्या। आणि त्यावर अद्वैत हो म्हणून फोन ठेवून देतो। मात्र या सगळ्या प्रकारामुळे केतकी, फाल्गुनी, तनू खूप घाबरलेले असतात। ते अद्वैतला काय झालं आहे हे विचारत असतात। त्यावर अद्वैत म्हणतो की मी तुम्हाला सगळं काही सांगतो, पण आधी मला बाहेर जाऊ द्या। आणि मग तो घराच्या दारं खिडक्या व्यवस्थित बंद आहेत की नाही हे बघण्यासाठी बाहेर जातो। दुसरीकडे नेत्रा आणि इंद्राणी आबांची वाट बघत असतात आणि मग थोड्याच वेळामध्ये आबा त्या ठिकाणी येतात। तर इकडे अद्वैत घराला असणारं मोठं दार आणि इतर खिडक्यासुद्धा बंद करतो। त्यानंतर शेखरही त्या ठिकाणी येतो। अद्वैत त्याला विचारत असतो की बाबा, तुम्ही इथे काय करताय, तुम्ही वर जाऊन खोलीत थांबा। तर शेखर त्याला विचारत असतो की अद्वैत, नेमकं काय झालं आहे, प्लीज मला सांग। आणि त्यावर अद्वैत नेत्राने त्याला जे काही सांगितलेलं असतं ते सगळं शेखरला सांगतो आणि म्हणतो की कदाचित विरोचक इथे येऊ शकतो, त्यामुळे शेखरही घाबरतो। दुसरीकडे आबा नेत्रा आणि इंद्राणीला सांगत असतात की ते आप्पा काका गुरांना पाणी पाजण्यासाठी काळ्या डोहावर घेऊन गेले होते, मात्र तिथे त्यांना अचानक भोवळ आली आणि ते डोहात पडले। पाण्यातून काढायला उशीर झाला आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। आणि ते ऐकून नेत्रा आणि इंद्राणीला असं वाटतं की कदाचित या सगळ्याच्या पाठीमागे विरोचक नसावा। दुसरीकडे अद्वैतला नेत्रा आणि इंद्राणीची खूप काळजी वाटत असते, मात्र तो त्यांच्या मदतीसाठी सुद्धा जाऊ शकत नसतो। आणि हे शेखरच्या लक्षात येतं। तो अद्वैतला म्हणतो की तू इथेच थांब, कारण तुला घरच्यांचं रक्षण करायचं आहे। मात्र मी वावशीला जातो नेत्रा आणि इंद्राणीच्या मदतीसाठी। मात्र हे ऐकून अद्वैतला तर धक्काच बसतो। तो शेखरला थांबवण्याचा प्रयत्न करतो। तर दुसरीकडे नेत्रा आबांना सांगत असते की आता तुम्ही प्लीज माझं ऐका आणि घरी जा, इथे थांबू नका। मात्र आबा तिचं ऐकायला तयार नसतात। तर इकडे शेखर अद्वैतचं काही ऐकत नसतो। अद्वैत त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो, मात्र शेखर म्हणत असतो की या सगळ्यासाठी मी जबाबदार आहे, माझ्यामुळे रूपाली या घरात आली, त्यामुळे मला शिक्षा व्हायलाच हवी आणि माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तरी काही फरक पडत नाही। मात्र ते ऐकून अद्वैत त्याच्यावर चिडतो। तर दुसरीकडे नेत्रा आबांना समजावते की मला आणि आत्यांना विरोचकाचा शोध घ्यावा लागेल, मात्र तुम्ही इथे थांबणं खरंच धोक्याचं आहे आणि आता तुम्हाला त्या आप्पा काकांच्या घरीसुद्धा जावं लागेल। आणि समजा आई तुम्हाला इथे शोधत आली तर मग खूप मोठा प्रॉब्लेम होईल। आणि मग नेत्राचं म्हणणं आबांना पटतं आणि ते घरी जाण्यासाठी तयार होतात। तर नेत्रा आणि इंद्राणी विरोचकाचा शोध घ्यायला पुन्हा एकदा जंगलात जातात। दुसरीकडे अद्वैत शेखरला समजावत असतो की याआधी जे काही घडलं ते सगळं वेगळं होतं आणि आत्ता जे काही घडतंय ते वेगळं आहे। हे कलियुगातील युद्ध आहे। एकीकडे त्रिनयना देवी आई आहे आणि दुसरीकडे तो विरोचक। आणि नेत्रा हे सगळं काही आपल्यासाठी करत आहे ना, मग आपणही तिला मदत करायला हवी। उलट जर तुम्ही तिथे गेला तर धोका अजून वाढेल, त्यामुळे तुम्ही प्लीज इथेच थांबा। आणि मग शेखरसुद्धा घरी थांबायला तयार होतो। दुसरीकडे नेत्रा आणि इंद्राणी ती अस्थि कट्यार जंगलामध्ये घेऊन जातात आणि सगळीकडे विरोचकाचा शोध घेत फिरत असतात। आणि त्यानंतर एका झाडाच्या पानावर नेत्राला रक्त दिसतं। ते रक्त सुकलेलं नसतं आणि त्यामुळे त्यांना समजतं की विरोचक इथेच कुठेतरी असेल। दुसरीकडे दाराची बेल वाजते, त्यामुळे अद्वैत दरवाजा उघडण्यासाठी निघतो, मात्र त्याने हातामध्ये चाकूसुद्धा घेतलेला असतो। तर दुसरीकडे जंगलामध्ये रक्ताचे काही थेंब पडलेले असतात आणि त्यांच्याच पाठोपाठ नेत्रा आणि इंद्राणी निघालेले असतात। आणि त्यानंतर एके ठिकाणी त्यांना रूपालीच्या काही वस्तू देखील सापडतात, त्यामुळे त्यांची खात्री पटते की विरोचक इथेच कुठेतरी असावा। आणि त्याच वेळी रूपाली कुऱ्हाड घेऊन त्या दोघींच्या पाठीमागे येते।
मात्र नेत्रा आणि इंद्राणीला याची काही कल्पना नसते. त्या दोघीजणी जंगलामध्ये चाललेल्या असतात आणि रुपाली कुऱ्हाड घेऊन त्यांच्या पाठोपाठ. दुसरीकडे अद्वैत हातात सुरी ठेवूनच दरवाजा उघडतो तर तिथे गॅस रिपेअर करणारा एक माणूस असतो. अद्वैत त्याला विचारतो की काय काम आहे. त्यावर तो माणूस सांगतो की मी तुमचा गॅस रिपेअर करण्यासाठी आलोय, तुमच्या घरून कंप्लेंट केली होती. पण अद्वैत म्हणतो की आम्हाला आत्ता काही करायचं नाही आहे, तुम्ही जा. पण तो माणूस काही ऐकायला तयारच नसतो. तो म्हणत असतो की मी खूप उन्हातानातून आलो आहे आणि परत मी येऊ शकणार नाही, तुम्ही प्लीज आत्ताच काम करून घ्या, हवं तर मी पैसेसुद्धा घेणार नाही. पण अद्वैत काही ऐकत नाही आणि त्यांच्या बोलण्यामध्ये चुकून अद्वैतच्या हातातील सुरा तो माणूस बघतो आणि घाबरून तेथून पळून जातो आणि मग अद्वैत पटकन दरवाजा बंद करतो. दुसरीकडे नेत्रा आणि इंद्राणी जंगलात खूप आतपर्यंत गेलेल्या असतात आणि अचानक त्यांना काहीतरी वेगळं जाणवतं. त्या दोघीजणी आजूबाजूला बघायला लागतात पण त्यांना काही दिसत नाही. विरोचक त्याच ठिकाणी आलेला असतो आणि मग काही वेळानंतर हे नेत्रा आणि इंद्राणीच्या लक्षात येतं. त्या दोघीजणी पाठीमागे वळून बघतात तर विरोचक कुऱ्हाड घेऊन उभा असतो. त्यामुळे नेत्रा आणि इंद्राणीला तर धक्काच बसतो आणि मग त्यानंतर विरोचक त्या दोघींवर कुऱ्हाडीने वार करण्यासाठी जातो. पण त्या दोघीजणी बाजूला होतात आणि रुपाली पुन्हा एकदा तोंडावर जाऊन पडते. आधीच तिच्या शरीरावर खूप जखमा झालेल्या असतात, तिला स्वतःच्या पायांवर नीट उभं देखील राहता येत नसतं. पण तरीसुद्धा ती नेत्रा आणि इंद्राणीवर वार करण्याचे प्रयत्न करत असते आणि मग तितक्यात इंद्राणीचं लक्ष तिच्या हातावर असणाऱ्या त्रिनयना देवीच्या चिन्हाकडे जातं आणि ती नेत्राला म्हणते की आता आपल्याला आईची शक्ती परत मिळवायला हवी. आणि त्याचवेळी रुपाली पुन्हा एकदा उठून उभी राहते आणि कुऱ्हाडीने नेत्रावर वार करायला जाते. पण नेत्रा तिचा हात पकडते आणि मग त्यानंतर ती रुपालीच्या हातून कुऱ्हाडसुद्धा घेते आणि इंद्राणीला सांगते की आत्या ही कुऱ्हाड घ्या आणि हिचा हात तोडून टाका. त्यामुळे मग इंद्राणी ती कुऱ्हाड उचलते आणि मग ती रुपालीचा हात तोडण्यासाठी जाणार. इतक्यात रुपालीच्या हातावर जे देवी आईचं चिन्ह असतं त्यामधून एक प्रकाश बाहेर येतो. क्षणभरासाठी कोणालाही काही दिसत नाही आणि मग त्यानंतर नेमकं काय झालं आहे हे बघण्यासाठी त्या आजूबाजूला बघत असतात आणि मग तितक्यात इंद्राणीच्या लक्षात येतं की रुपालीच्या हातावर जे चिन्ह होतं ते आता गायब झालं आहे. तर नेत्राच्या लक्षात येतं की ते चिन्ह आता तिच्या हातावर आलं आहे, म्हणजे मनोरमाची ती दिव्य शक्ती नेत्राला मिळालेली असते आणि त्यामुळे नेत्राला आणि इंद्राणीला खूप आनंद होतो. त्या दोघीजणी देवी आईचे आभार मानतात. तर रुपाली घाबरलेली असते, ती तिच्या हातावर सतत बघत असते. मात्र तिच्या हातावर तिला ते चिन्ह दिसत नाही आणि आता आपली ही शक्तीसुद्धा नेत्राकडे गेली म्हटल्यावर ती खूप चिडते आणि रागातच तिचा गळा आवळण्यासाठी जाते. पण नेत्रा रुपालीचाच गळा आवळते. इंद्राणीसुद्धा तिला पकडते. त्यामुळे रुपाली पुन्हा बेशुद्ध होऊन खाली पडते. मग इंद्राणी नेत्राला म्हणते की ही बेशुद्ध आहे, तोपर्यंत आपण ही अस्थिकट्यार जागृत करूयात. आणि मग त्यानंतर त्या दोघीजणी एके ठिकाणी बसतात. त्या लाल कापडामध्ये गुंडाळलेली अस्थिकट्यार बाहेर काढतात. त्रिनयना देवी आईचा आशीर्वाद घेतात आणि मग त्यानंतर त्या दोघीजणी कुऱ्हाडीच्या मदतीने आपल्या हातातून रक्त काढतात आणि मग ते रक्त त्या अस्थिकट्यारीवर लावतात. तिन्ही शक्तींचा तिथे संगम होतो आणि मग त्यानंतर ती अस्थिकट्यार जागृत होते. तर दुसरीकडे रुपाली पुन्हा एकदा शुद्धीवर आलेली असते. तर नेत्रा आणि इंद्राणी त्या जागृत झालेल्या अस्थिकट्यारीचं दर्शन घेतात आणि रुपालीचा अंत करण्यासाठी निघतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.